बशीर बद्र यांचा एक शेर आहे, दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा ना हो। याची आठवण येण्याचं कारण म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार। विरोधातील महाविकास आघाडी राहिली बाजूला आणि सत्ताधारी महायुतीतल्या भाजप शिवसेनेनं एकमेकांचे अक्षरशः कपडे फाडले। त्यातही सांगोला, कणकवली, मुक्ताईनगर आणि रायगडमध्ये शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपला जबरदस्त खेळवत धोबीपछाड दिला। बघूया। मिनी विधानसभेची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक अशी होणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात सत्ताधारी महायुतीचे 3 पक्षच आपापसात भिडले। त्यातही सर्वाधिक चुरस होती भाजप आणि शिवसेनेमध्ये। या शिंदेंच्या शिवसेनेला काही महत्त्वाच्या ठिकाणी भाजपला धक्का देण्यात यश आलंय। त्यातलं सगळ्यात चर्चेतलं गाव म्हणजे सांगोला। तिथं भाजपच्या जयकुमार गोरेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत शहाजीबापू पाटलांनी एकाकी झुंज दिली आणि एका हाती सत्ता मिळवली। नगराध्यक्ष आणि 23 पैकी 15 नगरसेवक जिंकून आणले। उबाटासारख्या पक्षाला बरोबर घेऊन केलेली युती ही आमच्या मतदारांना आवडलेली नाही, हे यावरून निश्चितपणाने दिसून येते। मतदारांनी अशा पद्धतीच्या अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या ह्या अमान्य केल्या। पूर्णपणे जनता माझ्यासमोर राहिली या निकालावरून दिसून येते आणि मला प्रचाराच्या वेळी जाणवत होतं की सर्वसामान्य मतदार हा अत्यंत मनापासून माझ्याबरोबर आलेला आहे। या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे। कमी जागा लढवून जास्तीच्या जागा या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवक पदाच्या जिंकलेल्या आहेत। भाजप आणि शिवसेनेत अतिशय त्वेषानं लढली गेलेली जागा म्हणजे कणकवली। तिथं भाजप आणि शिवसेनेपेक्षाही नितेश आणि निलेश या राणे बंधूंमध्ये थेट लढत होती। त्यात निलेश राणेंनी भावाकडून कणकवलीचा बालेकिल्ला हिसकावून घेतला। मालवणमध्येही शिवसेनेनं सत्ता स्थापन केली। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही अपेक्षा आणि मागण्या निवेदनारूपे जे माझ्याकडे येतील, कुठलंही पक्षपाती न करता 100% न्याय देण्याची हमी आणि शब्द मी या निमित्ताने 4ही नगराध्यक्षांना आणि त्यांच्या खालची नगरसेवकाच्या पॅनलला मी देतो। हा एकट्याचा विजय कधीच नसतो, जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। शिवसेनेनं भाजपला तिसरा मोठा धक्का दिला जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये। तिथं शिवसेनेनं नगराध्यक्षपदही मिळवलं आणि 17 पैकी 11 जागाही जिंकल्या। भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागलं। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असूनही एकनाथ खडसेंनी भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार केला। गिरीश महाजनांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या पराभवाचं खापर एकनाथ खडसेंवर फोडलं। भाजपचा पराभव झाला, ही गोष्ट खरी आहे। पराभव असतो तो पराभव मान्यच केला पाहिजे, परंतु यामागे काही भाजपचे अंतर्गत विवादही दिसून आले, कारण भाजपने फारसं याला काही मदत केलेली दिसत नाही रक्षाताईला। त्याचे काही प्रमुख कार्यकर्ते रक्षाताईबरोबर होते, दोघं तिघा कार्यकर्ते, आणि बाकीचे कार्यकर्ते काही रक्षाताईंबरोबर या निवडणुकीमध्ये नव्हते, ते शिवसेनेबरोबर होते। विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं, पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा। आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे, ती सुद्धा इकडे भाजपचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली तिथे लोकांशी। मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे। पालघरमध्ये सर्वच ठिकाणी भाजप आणि शिवसेना थेट आमने सामने होते। पालघर आणि डहाणूची निवडणूक तर भाजपनं प्रतिष्ठेची केली होती। या दोन्ही ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धोबीपछाड दिला। डहाणूकर जिंकलेले आहेत, इथे पालघरकर जिंकलेले आहेत। डहाणूकरांचा आवाज बनून राजू माच्छी हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते, डहाणूकरांचे प्रतीक होते। डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आणि अहंकाराचा नाश केलेला आहे। राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही, विनम्रता माणसाला पुढे नेते।
आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माचीने निवडून दिलंय आणि पालघरच्या उत्तम घराताने निवडून दिलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेचा रायगडमध्ये दादांच्या राष्ट्रवादी सोबतही संघर्ष सुरू आहे. महाडमध्ये स्नेहल जगताप यांना हरवत भरत गोगावलेंनी विजय खेचून आणला. श्रीवर्धन नगरपालिकेत शिंदेच्या शिलेदारांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरेंना धक्का दिला. केलेला एक चमत्कार आहे आणि ते होणं पण गरजेचं होतं, कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं. आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केला आहे तो केला आहे. काही गोष्टीचा जो चमत्कार असतो, शिवाजी महाराजांनी काही युद्ध जिंकलीत ते गनिमी काव्याने जिंकलीत, युक्तीने जिंकलीत. तसं राजकारणामध्ये काही वेळेला गनिमी कावा आणि युक्ती वापरावी लागते. जर ते लोक आमच्या इकडे काय वापरू शकतात तर आम्ही नाही का वापरू शकत. शिवसेनेला गृहीत धरण्याची चूक कुणी करू नये असा संदेशच एकनाथ शिंदेंनी महत्त्वाच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायती जिंकून मित्रपक्षांना दिलाय. या विजयामुळे एकनाथ शिंदेंची कॉलर नक्कीच टाईट झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.